एका ट्रान्सफरचं उद्घाटन करायच्या कार्यक्रमाला आलेले खवासपूर टोटेवाडी इटकी कटफळ या गावचे सर्व प्रतिष्ठित नेते मंडळी सामाजिक कार्यकर्ते सर्व सरपंच माजी सरपंच सोसायटी सर्व पदाधिकारी जमलेले शेतकरी बांधव तरुण सहकारी मित्र आज एका ट्रान्सफरचं आपण उद्घाटन केलं. मला वाटतं 15 दिवसापूर्वी एक उद्घाटन झालं. आता ही विकासाची गंगा आपण तुमच्या आशीर्वादाने आणू शकतो. त्या तालुक्याच्या राजकारणाच्या घड्या वेगळ्या, राजकारणाची गणितही वेगळी, आणि तरी कोणती शक्ती नसताना कोणती ताकद नसताना एका दबावापोटी काम करताना सातत्याने या तालुक्यातल्या जनतेने 40 वर्ष विकासाच्या माझ्या चळवळीला मला साथ दिली. आणि त्याचमुळं जे काय आता भाषणात अनेकांनी सांगितलं की बऱ्यापैकी कामं आपल्या मार्गी लागली. या राज्याचे माजी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचं नेतृत्व ही सर्वसामान्य जनतेला डोळ्यासमोर ठेवून काम करणारे नेतृत्व, आणि म्हणून आपला दुष्काळी मागासलेला भाग आहे. 55 वर्ष विरोधाच्या बाकावर बसलेला तालुका आहे. त्याची जाणीव ठेवून आठवण ठेवून त्याने आपल्या तालुक्याला भरभरून दिलं, भरल्या हाताने दिलं. अनेक गोष्टी वेगवेगळ्या त्या तालुक्यात निर्माण झाल्या, अनेक अफवा झाल्या. ज्या पद्धतीने आपण निवडणूक खेळायला पाहिजे होती त्या पद्धतीने आपल्याला कोणाला निवडणूक खेळता येत नाही. निवडणुकीची लढाई यापेक्षा निवडणुकीतली भांडणं ह्यातच मतदान संपून गेलेलं कुणाला कळलं नाही. आणि आपल्याच विभागण्यानं आपल्याला पराभूत केलं. अपयशाकडे तुम्ही कुणीच बघू नका. महायुतीचं सरकार आहे. शिंदे साहेबांसारखं फडणवीस साहेबांसारखं नेतृत्व आपल्या पाठीशी उभं, जाणीवपूर्वक काम करणारा अजितदादांसारखंही नेतृत्व आहे. आणि त्यामुळे यापुढे आपलं कुठलं काम अडणार नाही. विकासाची गंगा जी चालू आहे ती पराभव झाला म्हणून थांबणार नाही. ही वाट आपल्याला पुढे अशी चालू ठेवायची आहे. कारण यश आणि अपयश सत्ता यासाठी आपण ही चळवळ उभा केलेली नाही. दुष्काळाच्या खाईत लोटलेला तालुका सुकाळाकडे गेला पाहिजे या जाणीवेतून आपण ही 40 वर्ष कष्ट केलेलं. आणि मी तुम्हा सर्वांना खात्री देतो, खास करून माझ्या तरुण मित्रांना जाणीवपूर्वक सांगतो, येत्या 2 वर्षात या तालुक्यात कुठलंही गाव जिरायत म्हणून तुम्हाला दाखवायला नकाशावर मिळणार नाही. अजूनही राहिलेले कोपरं कुठं जी पाण्यापासून वंचित आहेत ते कशा पद्धतीने पाण्याखाली घेता येतील या दृष्टीने मी माझं काम चालू आहे. खवासपूर गावावर खास करून मी मनापासून प्रेम केलं. या गावानं माझ्यावर प्रेम केलं. किती कोटी दिलं भोसलेनी मतांनी 200 सांगितलं. आता घरातली 300-400 मतं 400-500 बाहेर गेल्यानंतर तू 200 राहणार.
येईल नाही ते आप्पा आला नाही आप्पा गाव आणि आप्पाला गेल्यावर सांग काल नारळ फोडला ती माझा ढिपे नारळ फोडून बसलो हे सुद्धा माझा असं हे म्हणावं तुला दाखवती कधी किती तारखेला मी दिला श्रेयवाद हा सगळ्यात घातकी असतो आणि या तालुक्याच्या राजकारणात माझा जी बारकाईनं अभ्यास झाला कष्ट न घेता श्रेय कसं लाटायचं यातच अनेक नेते अडकून पडले म्हणून आपण पाठीमागे राहिलो दुसरं कुठलंही कारण एखादं काम दादा लवटेनं केलं 6 महिने राबून आणि मला जर नारळ फोडायला मिळत असेल तर मी राबायचं त्यासाठी भावना या तालुक्यात आणि म्हणून अनेक नेत्यांनी 50-50 वर्ष पुढारपणा अशी केली की जनतेचं कोणतं काम न करता गुलाल अंगावर घेऊन गेलेली प्रथा सांगोल्यात आहे ती आपल्याला मोडून काढायची आहे मला पुढं निरीक्षक येणार आहेत शिवसेनेचे वेळ कमी त्यामुळे मी जाणीवपूर्वक भाषणात नावं घेतली नाही ती कारण नावं लिहून देणारानं त्यांनी 40 दिले त्याला जर परीक्षेला एखाद्या सुवास 5 चांगल्या मार्काने तुम्ही माझ्यातनं उद्घाटन केलं मनापासून आभार आहे डीपी बसवायचं काम झालंय ही मला जाणीव आहे पण मला पुढचीही जाणीव आहे डीपी जळल्यानंतर तुमचा फोन येणार आहे मला जाणीव तुम्ही नारळ फोन येणार त्यामुळे या डीपीला अडचण येणार नाही कारण माळावला कोकऱ्यातला डीपी याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही अजून एखादा डीपी जर गरज या भागात असेल तर आपण प्रयत्न करून वर्ण घेऊन येऊ परंतु शेतकऱ्यांची शेती सुखानं झाली पाहिजे हे स्वप्न घेऊन आपण राबतोय त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामं सांगाय तुम्ही अजूनही कमी पडू नका कामं करा मी कमी पडत नाही एवढा शब्द देतो आणि माझे 2 शब्द